नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या बहीण योजनेचा दुसराही हप्ता सर्वांच्या अकाउंटला जमा झालेला आहे। पण ज्या बहिणींच्या अकाउंटला लाडक्या बहिणीच्या योजनेचा हप्ता जमा झालेला नाही तर ते न होण्याचं कारण आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्या बहिणींचं 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांच्या अकाउंटला येत्या 2 दिवसांमध्ये पैसे जमा होतील आणि ज्यांचं अप्रूव्ह होऊन पण अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही त्यांचं आधार इनेबल फॉर डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे। तर ते कसं चेक करायचं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या व्हिडिओला सुरुवात। तर सर्वात प्रथम आपल्याला मोबाईलवरती क्रोम ओपन करायचं आहे। क्रोम ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये mpci.org.in सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर MPCIची पूर्ण वेबसाईट ओपन होईल। या साईट ओपन केल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला कन्झ्युमर म्हणून एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात खालील ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग इनेबलर बेस, या ऑप्शनवरती क्लिक करायचे। ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल। आधार, रिक्वेस्ट फॉर आधार, सिलेक्ट बँक हे ऑप्शन होतील। ते ऑप्शन आल्यानंतर आपल्याला सर्वात वरती आहे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग। रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर 3 नंबरला एक ऑप्शन येते गेट आधार मॅप्ड स्टेटस। गेट आधार मॅप्ड स्टेटस ह्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे। यानंतर आपल्याला इथं इंटर युअर आधार नंबर, खाली इंटर अबाउट कॅप्चा, तर वर सर्वात वरती आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा बरोबर टाकायचा आहे आपल्याला। कॅप्चा टाकल्यानंतर चेक स्टेटस वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो आधारला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन त्या नंबरवरती एक OTP येईल, तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे। आधारवरती आलेला OTP आपल्याला इथं टाकायचा आहे। त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आधार नंबर येईल, त्यानंतर मॅपिंग स्टेटस इनेबलर फॉर DBT हे जर ऑप्शन असेल तर तुमचं पैसे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला 100% येणार आहेत। आणि सर्वात खाली आहे ज्या बँकेत अकाउंट आहे इनेबल आहे त्या बँकेचं नाव इथे येते। तर ह्यापेक्षा वेगळं काही दाखवत असेल तर तुमच्या बँकेमध्ये जाऊन त्याची चौकशी करा। इनेबल फॉर DBT दाखवत असेल तर पैसे तुमचं लाडकी बहीण योजनेत तुमच्या अकाउंटला जमा होतील। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।